नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी पाचक आवळा कँडी किंवा आवळ्याच्या पाचक गोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। फ्रेंड्स, या आवळा कँडीमध्ये अनेक औषधी घटक असल्यामुळे ही आवळा कँडी आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरणार आहे। या कँडीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे आवळा। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते। आवळा पाचन क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। आवळ्याच्या सेवनाने ॲसिडिटी, पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते। तसेच केस आणि त्वचेसाठी आवळा हे वरदानच म्हणावे लागेल। चला तर मग अशी पौष्टिक आवळा कँडी कशी करायची ते पाहूया। पाव किलो आवळे स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचे। आवळे कुकरमध्ये शिजवल्यास 2 शिट्ट्या काढणे। शिजलेले आवळे थंड झाल्यावर त्याच्या फोडी करून घ्यायच्या। या फोडी शिजलेला आवळा फक्त दाबल्यास पटकन होतात। फ्रेंड्स, आवळ्यातील फायबर आतडे स्वच्छ ठेवते। आवळ्याच्या रसामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे केस मजबूत, दाट आणि चमकदार बनवतात। आवळ्याच्या फोडी करून झाल्या आहेत। आता ही कँडी बनवण्यासाठी इतर कोणते घटक लागणार ते पाहू। 2 चमचे जिरे, अर्धा चमचा मिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशोप, 4-5 लवंगा, 3 चमचे आमचूर पावडर लागणार आहे। आता कढईमध्ये जिरे, ओवा, लवंग, मिरे, बडीशोप घालून खमंग भाजून घ्यायचे। हे मिश्रण भाजेपर्यंत एका डिशमध्ये 3 चमचे आमचूर पावडर काढून घ्यायची। फ्रेंड्स, या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। आता या आमचूर पावडरमध्ये अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार सेंदव मीठ घालायचे। छान मिक्स करायचे। ओवा, बडीशेप, जिरे खमंग भाजून झाले आहेत। फ्रेंड्स, ओव्याच्या सेवनाने पाचन क्रिया सुधारते, पोटातील वायू निघून जातो, तसेच वाढलेले वजन कमी होते। लवंगाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते। लवंगातील पोषक तत्वे हाडे मजबूत करतात, तसेच वात कमी होण्यास मदत होते। फ्रेंड्स, आता गॅस बंद करून या मिश्रणात आमचुराचे मिश्रण घालायचे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। फ्रेंड्स, आमचूर पावडर मध्ये फायबर आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते। फायबर पचन सुधारण्यास मदत करते, तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते। बडीशेपच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते। तसेच काळ्या मिरीच्या सेवनाने रक्तदाब आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते। फ्रेंड्स, मिक्सर जार मध्ये अर्धी वाटी साखर बारीक करून घ्यायची। आता त्याच मिक्सर जार मध्ये भाजलेले सर्व घटक बारीक करून घ्यायचे। फ्रेंड्स, जिरे सेवनाने अन्न लवकर पचन होते, तसेच शरीरात होणारी जळजळ कमी होते। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। आता हे बारीक केलेले मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच भांड्यात उकडलेल्या आवळ्याची फोडी घालून बारीक करून घ्यायचे। फ्रेंड्स, आवळा बारीक करताना गरज वाटल्यास आवळा शिजवताना जे पाणी घातले होते ते शिल्लक राहिल्यास ते घालून बारीक करायचे। आवळा बारीक वाटून झाला आहे। आता हा बारीक वाटलेला आवळा कढईत घालून 5 ते 7 मिनिट छान परतून घ्यायचा। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। आता आवळ्यातील ओलसरपणा कमी झाल्यावर त्यात बारीक केलेला पाव किलो गूळ घालायचा। जेवढा आवळा असेल तेवढाच गूळ घालायचा। आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे। बारीक केलेल्या पावडरीमध्ये 1 चमचा सुंठ पावडर घालून मिक्स करायचे। गुळामुळे हे मिश्रण पातळ होते, त्यामुळे हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे। फ्रेंड्स, सुंठ पावडरच्या सेवनाने गुडघेदुखी व शारीरिक वेदना कमी होते, तसेच पाचन क्रिया सुधारून पोटाच्या समस्या कमी होतात। गुळाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसेच पाचन क्रिया सुधारून वजन कमी होते। गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात। भाजलेल्या पावडरमध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। आता हे गुळ आवळ्याचे मिश्रण छान आळून आले आहे। त्यात भाजून बारीक केलेले मिश्रण घालून 5 ते 10 मिनिटे छान परतून घ्यायचे। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा।
आता हे मिश्रण छान परतून कढई सोडू लागले आहे. आता या मिश्रणात 1 टीस्पून साजूक तूप घालायचे. हे आवळ्याचे मिश्रण झाले की नाही पाहण्यासाठी या मिश्रणात डाव रोवून पाहायचा. मिश्रणात रवलेला डाव पडला नाही तर मिश्रण झाले असे समजायचे. डाव पडल्यास हे मिश्रण 5 मिनिटं छान परतून घ्यायचे. पहा, मिश्रणात हा डाव छान उभा राहिला आहे, त्यामुळे हे मिश्रण झाले आहे. आता या मिश्रणात 5 चमचा हिंग घालून छान मिक्स करायचे. फ्रेंड, हिंगाच्या सेवनाने पोट फुगण्याच्या किंवा गॅसच्या समस्या तसेच अंगावर सूज कमी होण्यास मदत होते. फ्रेंड्स, आवळ्याचे मिश्रण छान थंड झाले आहे. आता हाताला तूप लावून या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. या आवळ्याच्या गोळ्या पिठी साखरेत घोळवून घ्यायच्या. या गोळ्या पिठी साखरेत घोळवल्यामुळे त्या एकमेकास चिकटणार नाहीत. याप्रमाणे थोडे थोडे मिश्रण घेऊन त्याच्या गोळ्या करून त्या पिठी साखरेत घोळवून घ्यायच्या. आवळ्याच्या पाचक गोळ्या तयार आहेत. या आवळ्याच्या पाचक गोळ्या पंख्याखाली 1-2 दिवस सुकवून घ्यायच्या. आता या पाचक गोळ्या स्वच्छ पुसलेल्या बरणीत तळाशी पिठी साखर घालून त्यात थोड्या गोळ्या घालायच्या. या गोळ्यांवर पुन्हा पिठी साखर भुरभुरायची. परत थोड्या गोळ्या भरून घ्यायच्या. ही प्रक्रिया 2-3 वेळा करायची. असे केल्याने पाचक गोळ्या एकमेकास चिकटणार नाहीत. या पाचक गोळ्या वर्षभर छान टिकतात. आता आवळ्याच्या पाचक गोळ्या भरलेली बरणी छान हलवून घ्यायची. आवळ्याच्या पाचक गोळ्या तयार आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.